विवाह फसवणुकीचे अनेक प्रकार आहेत. या दृष्टीनं आम्ही वेळोवेळी समुपदेशन करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र या गोष्टींकडे लोकांचं लक्ष खूप कमी असतं आणि ह्या वेगवेगळ्या फंड्यांच्या माध्यमातून लोक सतत कुठं कुठं फसत असतात. दिवसभराचे आम्हाला 10-20 फोन येतात आणि प्रत्येक जण तुमच्याकडे मुलीचे बायोडाटे आहेत किंवा किंवा मुलीचीच विचारणा करतात. असा फोन क्वचितच येतो की हा मुलगा काय करतो किंवा एखादं मुलाचं स्थळ आमच्यासाठी पहा. आणि नेमकी लग्न जुळत नाहीत या गोष्टींचा गैरफायदा घेणारे अनेक भामटे तुमच्या आमच्या आजूबाजूला इतर तित्र सर्वत्र झालेले आहेत आणि याचे वेगवेगळे प्रकार आहेत. मग काही दिवसांपूर्वी म्हणजे अजूनही चालू आहेत, मात्र त्याचं आता प्रमाण थोडं कमी झालेलं आहे. एका विवाह संस्थेतून निनावी विवाह संस्थेतून तुम्हाला फोन येतो आणि तुमच्याकडे कोणी लग्नाचं आहे का असं विचारलं जातं. मग तुम्ही जर म्हटलं हो मी आहे, माझा भाऊ आहे, मी स्वतः आहे, मुलगा आहे, तर असं सांगितल्यानंतर आमची विवाह संस्था लग्न जुळवते. लग्न जुळवण्यासाठी कुठलेही पैसे लागत नाहीत असं सुरुवातीला सांगितलं जातं. आम्ही तुम्हाला फोटो बायोडाटा टाकतो आणि एखाद्या कुठल्या तरी डुप्लिकेट मुलीचा फोटो बायोडाटा तुम्हाला टाकला जातो, तुमचा बायोडाटा मागितला जातो किंवा तुमची माहिती विचारली जाते आणि मग नंतर तो फोटो बायोडाटा तुम्ही व्हॉट्सअपवर पाहिल्याच्या नंतर लगेच तुम्हाला कॉल येतो, मुलगी पसंत आहे का. एक बनावट बायोडाटा तुम्हाला बनवून दिला जातो आणि मग पसंत आहे का तुम्ही जर हो म्हटले तर लगेच मुलीच्या किंवा मुलीच्या पालकांशी संवाद तुमचा बऱ्याचदा कॉन्फरन्स कॉलद्वारे, म्हणजे त्यांचेच ते डुप्लिकेट एजंट लोक असतात, संवाद घडवून दिला जातो किंवा 3,000 3,500 2100 रुपये आमची फी भरा असं तुम्हाला सांगितलं जातं आणि तुम्ही इतके बेमालूमपणे फसता की तुम्ही पहिलेच लग्न जुळत नाही म्हणून परेशान झालेले असता आणि त्यांची बोलण्याची पद्धत भाषा ही तुम्हाला विश्वासात घेण्यासारखी असते आणि तुम्हाला पुरेपूर विश्वासात घेऊन ते तुम्हाला पैशाला चुना लावतात. नंतर फोन बंद करून ठेवतात किंवा फोन उचलला तरी तुमच्यासाठी स्थळं पाहणं चालू आहे, तुम्हाला 1-2 वर्ष फिरवत राहतात आणि मग त्याच्यानंतर तुम्ही त्या गोष्टीचा नाद सोडून देता आणि मग पुन्हा आपल्या नशिबाला दोष देत पुन्हा दुसरा एखादा बकरा तुम्हाला बनवतो. ह्या अशा गोष्टी सातत्यानं घडत आहेत. दुसरीकडे एखादा येतो कुठेतरी शेतकरी विवाह मंडळ, गरीब 10वी-12वी वधूवर मंडळ आणि असा एक व्हॉट्सअपचा ग्रुप काढतो, त्याच्या लिंक व्हायरल करतो, ॲडमिन कंट्रोलमध्ये तो ग्रुप ठेवतो आणि ॲडमिन कंट्रोलमध्ये ठेवल्याच्या नंतर त्याच्यावर फक्त मुलीचेच बायोडाटे येतात गरीब घरचे आणि त्याच्यातले बहुतांश बायोडाटे हे डुप्लिकेट असतात किंवा इकडच्या तिकडच्या ग्रुपवरून ते उचललेले असतात आणि मग तुम्ही जर म्हटलं एखाद्या मुलीशी संपर्क करायचा तर त्याच्यावरचे फोन नंबर हे खोडलेले असतात आणि मग अशा पद्धतीनं तुम्ही जर संपर्क करायचा प्रयत्न केला तर त्यावेळेस तुम्हाला 100 रुपयापासून 5,000 रुपयापर्यंतची मागणी केली जाते आणि तुम्हाला पुन्हा एकदा चुत्या बनवलं जातं. ही वास्तविकता सार्वत्रिक झालेली आहे. या गोष्टीपासून आपण सावध असलं पाहिजे. असेच एका ग्रुपची हे जे तुम्हाला स्क्रीनवर चित्रण दाखवत आहोत तर ती चित्रण पहा आणि त्याच्यासोबत आम्ही जो संवाद साधला त्याची क्लिप तुम्ही पुढे तुमच्यासाठी आम्ही देत आहोत, ती ऐका. हॅलो, हा फोन केलता? हा ते मंगल ग्रुप आहे ना तुमचा विवाह ग्रुप, हा 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 सोनाली पाटील. बोला ना. हा हा तर ते लग्नासाठी आता बायोडाटा येतात तर ते काय करावं लागतं लग्नासाठी? तुमच्यासाठी डायरेक्ट संपर्क करायचा का कसं? ते डायरेक्ट संपर्क तुम्ही केला तरी चालेल ना आम्ही केला तरी चालेल. नाही त्याच्यावर मोबाईल नंबर नसतात ना. ते रजिस्ट्रेशन फी असते ना, मग ते नंतर नंबर वगैरे येतो. रजिस्ट्रेशन कोणाकडे करायचं? ते आपल्याकडेच करायचं. मग ते किती पैसे भरावे लागतात? ते लग्न जमेपर्यंत 2100 रुपये. बर बर. ते तुमचं ऑफिस कुठे आहे? अहमदनगर. अहमदनगर. मग आता ते समजा 2100 रुपये तुमच्याकडे भरले, हा ते तुम्ही काय नंबर देता का आम्हाला? तुम्हाला नंबर देतो, पत्ता देतो, तुम्ही म्हणले कॉल करा तुम्ही तर आम्ही कॉल करणार. मग आता समजा एखादा बायोडाटा आपल्याला पसंत पडलं, ते नाही जमलं तर मग किती किती जणांना कॉल करणार तुम्ही? असं काय असं आहे का? नाही नाही नाही, आपण ते लग्न जमेपर्यंत बघत राहणार ना आज थोडीशी. हो का? एका बायोडाटासाठी नाही ती. बर बर बर. लग्न जमेपर्यंत. ठीक आहे. हा.